मॅथ्स ट्रिक बाय फारुख सर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. इयत्ता 7वी शिष्यवृत्ती गणित या विषयातील 17.3 स्वाध्याय यातील प्रश्न आज आपण समजून घेणार आहोत. आकृतीत त्रिकोण एसटीडी व पीसीओ या दोन एकरूप त्रिकोणाच्या शिरोबिंदूची संगती एसटीडी संगत पीसीओ अशी आहे, तर कोणत्या कोणाची जोडी संगत नाही? त्रिकोण एसटीडी व त्रिकोण पीसीओ हे दोन त्रिकोण एसटीडी संगत पीसीओ या संगतीनुसार एकरूप आहेत. तर आता आधी आपण या दोघांची संगत कोण काढूया. मापकोन एसटीडी एकरूप असणार आहे मापकोन पीसीओ, एसटीडी पीसीओ. दुसरा असणार आहे मापकोन एसडीटी, एसडीटी एकरूप आहे मापकोन पीओसी, पीओसी. आणि मापकोन टीडीएस, एसटीडी झालं, एसडीटी झालं. आणि त्यानंतर आहे मापकोन डीएसटी, डीएसटी. मापकोन डीएसटी एकरूप असणार आहे मापकोन ओपीसी, ओपीसी हे एकरूप असणार आहेत. एसटीडी आहे पीसी, एसटीडी एकरूप आहे पीसीओ, एसडीटी आहे पीओसी आणि डीएसटी, डीएसटी आहे ओसीपी. यानुसार हे दोन कोण संगत कोणाच्या एकरूप कोणाच्या जोड्या आहेत या दोन संगत त्रिकोणामध्ये. आता टीएसडी सीपीओ, टीएसडी, टीएसडी म्हणजेच डीएसटी, टीएसडी आणि सीपीओ, सीपीओ हे जोडी एकरूप आहे. दुसरा आहे टीडीएस, टीडीएस, टीडीएस म्हणजेच एसडीटी एकरूप आहे पीओसी, पीओसी म्हणजे सीओपी. दुसरं पण बरोबर आहे. तिसरा आहे डीटीएस ओसीपी, डीटीएस, 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 डीटीएस ओसीपी, डीटीएस ओसीपी या तिन्ही संगत एकरूप कोणाच्या जोड्या आहेत. मात्र एसडीटी पीसीओ ही एकरूप जोडी नाही, म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, संगत जोडी कोणाची जोडी नाही. याच्या शिरोबिंदूच्या क्रमानुसार आपण कोणाची नावं घ्यायची आणि त्यानुसार त्यांचा क्रम लावायचा, किंवा त्याच्यासाठी एक आपण सोपं दोन आकृत्या काढल्या आणि यांना नावं देताना आपण त्याच्या संगत कोणानुसार द्यायचं. एस टी डी आणि त्यानुसारच काय येईल पी सी ओ, म्हणजे एस सी पी एकरूप असेल, पीसीसी असेल, डीसीओ असेल, या क्रमाने एकरूप असतील आणि जे नाही ते नाही. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढील दुसरा प्रश्न आहे त्रिकोण एबीसी व त्रिकोण ईडीएफ, त्रिकोण एबीसी व त्रिकोण ईडीएफ या दोन त्रिकोणामध्ये चुकीचं विधान कोणतं आहे? त्रिकोण एबीसी एकरूप आहे, त्रिकोण एबीसी एकरूप आहे, त्रिकोण एबीसी एकरूप आहे, त्रिकोण ईडीएफ, ईडीएफ यामध्ये चुकीचं विधान कोणतं विचारलेलं आहे? लेंथ एसी, एबी एकरूप असणार आहे ईडी, बीसी एकरूप असणार आहे डीएफ, समान एकरूपतेच्या खुणा करतोय आपण. एसी एकरूप असणार आहे ईएफ, म्हणजे एबी ला इथे एक एक खूण आहे, एकरूप आहेत, दोन दोन खूण आहेत, दोन एकरूप आहेत, हे तिसरा एकरूप आहे. आणि या कोणाला बी डी ए समान खुणा एकरूपतेच्या दर्शवतात या पद्धतीनं. तर आता याच्यामध्ये चुकीची जोडी कोणती आपल्याला विधान जे चुकीचं आहे ते चुकीचे विधान आपल्याला पाहायचं आहे. तर पहिलं विधान आहे लेंथ एसी एकरूप लेंथ एफई, एसी, एसी आणि एफई म्हणजेच ईएफ हे दोन्ही एकरूप आहेत, म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं विधान आहे कोण ए एकरूप कोण ई, कोण ए एकरूप कोण ई, हे विधान सुद्धा सत्य आहे. तिसरं विधान आहे मापकोन एसीबी एकरूप मापकोन ईएफडी, एसीबी हा कोण आणि ईएफडी हा कोण, हे पण बरोबर आहे. चौथं विधान आहे रेख एबी एकरूप रेख डी डीएफ, एबी ही रेख त्याची संगत आहे ईडी, परंतु इथं दिलेला आहे डीएफ, म्हणजे विधान 4 हे चुकीचं असल्यामुळे पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे त्रिकोण एबीसी मध्ये ओ हा लंब संपात असून मापकोन एसीबी बरोबर 42 अंश आहे, तर ए ओ बी बरोबर किती असं विचारलेलं आहे. इथं पहा हे लंब संपात आहे, 90 अंश आहे, 90 अंश आहे, सम्मुख कोण, इथं चौकोन तयार झालेला आहे ईओडीएफ.
चौकोन EODF मध्ये चौकोनाच्या चारही कोणाच्या मापाची बेरीज 360 अंश असते. म्हणजे मापकोन, आता मी सिंगल नाव घेतोय, E अधिक मापकोन O अधिक मापकोन D अधिक मापकोन C बरोबर असणार आहे 360 अंश. E आहे 90, D आहे 90 आणि C चं माप दिलेलं आहे 42. मापकोन 90 अधिक मापकोन O अधिक मापकोन D चं माप आहे 90 अंश अधिक 42 बरोबर 360 अंश. 90 आणि 90 180 आणि 40 222 म्हणजे मापकोन O म्हणजेच AOB. मापकोन O च या चौकोनामध्ये DOE मापकोन DOE या मापात बरोबर असणार आहे 360 अंश वजा 90 90 180 42 222 वजा बाकी 10 मधून 2 गेले 8 उरले, हातचा एकाला 6 मधून 3 गेले 3 आणि 3 मधून 1 गेले 1 उरले 138 अंश. मापकोन DOE बरोबर 138 अंश आलेला आहे आणि AOB हा DOE चा विरुद्ध कोन आहे. विरुद्ध कोन एकरूप असतात म्हणून मापकोन AOB एकरूप आहे मापकोन DOE, कारण आहे विरुद्ध कोन. विरुद्ध कोन कसे असतात? एकरूप असतात. म्हणून मापकोन AOB चं माप DOE इतकंच असणार आहे आणि मापकोन DOE चं माप दिलेलं 138 अंश म्हणून मापकोन AOB बरोबर असणार आहे 138 अंश. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढील चौथा प्रश्न आहे. त्रिकोण ABC हा समभुज असून AD मध्यक आहे. BD बरोबर 3 तर AB बरोबर किती? ABC हा समभुज त्रिकोण आहे म्हणजे तिन्ही बाजू कशा आहेत? एकरूप आहेत. तिन्ही बाजू एकरूप आहेत आणि यामध्ये आपल्याला दिलेलं आहे AD ही मध्यक आहे म्हणजे AD मुळे BC चे दोन समान भाग झालेले आहेत. BD चं माप 3 असेल तर BC बरोबर असणार आहे 3 म्हणून लेंथ BC बरोबर असणार आहे 3 अधिक 3 बरोबर 6 सेंटीमीटर. BC बरोबर 6 सेंटीमीटर आहे म्हणून लेंथ AB बरोबर सुद्धा असणार आहे 6 सेंटीमीटर कारण समभुज त्रिकोण आहे. हा समभुज त्रिकोण आहे आणि समभुज त्रिकोणाच्या सर्व बाजू एकरूप असतात म्हणून लेंथ AB बरोबर असेल 6 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढील 5वा प्रश्न आहे. सोबतच्या आकृतीत 6 समभुज त्रिकोणाचे मिळून बनलेला एक सुसम षटकोन दर्शवलेला आहे. त्या त्रिकोणाच्या एकरूप भुजावर एकाच प्रकारच्या खुणा केलेल्या आहेत. त्यावरून त्या आकृतीत एकरूप त्रिकोणाचे एकूण किती जोड्या तयार होतील? एकूण त्रिकोण किती आहेत? सगळे समभुज आहेत त्याच्यामुळे जास्त काही विचार करायची गरज नाही. अशा प्रकारचा प्रश्न दिला तर एकूण किती त्रिकोण आहेत मोजायचं. 1 2 3 4 5 6 6 त्रिकोण आहेत. तर 6 गुणिले त्यापूर्वीचा अंक 6 पंचे 30 आणि भागिले 2 करायचं. 6 पंचे 30 भागिले 2 बरोबर 15. एकूण 15 त्रिकोण आहेत. किती त्रिकोण आहेत? एकूण 15 त्रिकोण आहेत. पर्याय क्रमांक 3 असेल. त्यानंतर पुढील 6वा प्रश्न आहे. पुढील पैकी कोणत्या त्रिकोणाच्या शिरोबिंबाचा कोन दुभाजकाचा मध्यकांचा संपात बिंदू एकच असतो? हे परफेक्ट डोक्यामध्ये ठेवायचं. याच्यामध्ये कसलाही विचार न करता सरळ अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये उत्तर असणार आहे. समभुज त्रिकोण, समभुज त्रिकोणाच्या शिरोलंबाचा कोन दुभाजकाचा आणि मध्यकाचा संपात बिंदू एकच असतो म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 समभुज चौकोन. याला जास्त काहीही विचार न करता हे ठोकताळे लक्षात ठेवायचे आणि याचं उत्तर लिहायचं आपल्याला. त्यानंतर पुढील प्रश्न आहे. सोबतच्या आकृतीत त्रिकोण त्रिकोण ABC व त्रिकोण DBC कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत? आपण या आकृतीची फोड करूया. त्रिकोण ABC आणि त्रिकोण DBC. हा त्रिकोण ABC, त्रिकोण DCB, ABD, त्रिकोण ABD व त्रिकोण DBC या दोन त्रिकोणामध्ये हा ABD त्रिकोण आहे. इथं A आहे, इथं B आहे आणि इथं D आहे. इथं एक कोन आहे, इथं दोन कोन आहेत आणि हा दुसरा त्रिकोण आहे. अशा पद्धतीनं हे B आहे, D आहे, C आहे. इथं समान कोन आहे आणि ह्यात दोन कोन आहेत. इथं काय दिलेलं आहे? AB एकरूप आहे, AB ला एकरूप असणार आहे CD. पुन्हा काय दिलेलं आहे? AD एकरूप आहे BC, AD एकरूप आहे BC. समान खुणा दर्शवत असतात. BD एकरूप आहे BD, BD एकरूप आहे BD कारण ही सामायिक भुजा आहे. काय आहे? सामायिक भुजा.
आता या त्रिकोणाच्या बघा तिन्ही बाजू त्याच्या संग तीन बाजूशी एकरूप आहेत, म्हणजे हे दोन त्रिकोण बा 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 कसोटीनुसार एकरूप आहेत. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 8वा प्रश्न. सोबतच्या आकृतीत दिलेल्या माहितीवरून PQR व SQT पुढीलपैकी कोणत्या कसोटीनुसार एकरूप असतील? PQR आपण पुन्हा आकृतीचं विश्लेषण करूया. PQR आणि दुसरं आहे SQT. इथं पण दोन कोण आहेत, ही एक कोण आहे. तर हे दोन त्रिकोण कुठल्या कसोटीनुसार एकरूप असतील असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. PQ एकरूप आहे तर दिलेलं बघा, PQ एकरूप आहे QT. RQ एकरूप आहे SQ. आणि मापकोन PQR आणि SQT हे दोन कोण एकरूप असतील कारण हे विरुद्ध कोण आहेत. विरुद्ध कोण एकरूप असतात, म्हणजेच मापकोन PQR एकरूप असणार आहे. मापकोन SQT कारण आहेच विरुद्ध कोण एकरूप असतात. म्हणजेच आता हे दोन त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्याने समाविष्ट कोण आणि दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन बाजू संगत बाजू आणि त्याने समाविष्ट कोण यांच्याशी एकरूप असल्यामुळे हे दोन त्रिकोण बा कसोटीनुसार एकरूप असणार आहेत. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 9वा प्रश्न आहे. त्रिकोण ABC व त्रिकोण XYZ हे शिरोबिंदूच्या CBA संगत ZYX CBA आणि ZYX या संगतीनुसार एकरूप आहे. तर पुढीलपैकी सत्य विधान कोणते? त्याच्यामध्ये आपल्याला पर्यायामध्ये बाजू विचारावर फक्त आपण बाजूचा विचार करूया. CB म्हणजेच BC बाजू एकरूप असणार आहे ZY म्हणजेच YZ. CB म्हणजे ही BC बाजू YZ शी एकरूप असेल. BA म्हणजेच AB बाजू एकरूप असणारी आहे XY शी. आणि तिसरं आहे AC बाजू एकरूप असणार आहे XZ शी. AC बाजू एकरूप असणार आहे XZ या बाजूशी. आता हा क्रम कुठल्या पर्यायात दिलेला आहे? पहिला आहे AB एकरूप XY. AB एकरूप XY बरोबर आहे. BC एकरूप YZ. BC एकरूप YZ हे सुद्धा बरोबर आहे. AC एकरूप XZ. AC एकरूप XZ हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 10वा प्रश्न आहे. त्रिकोण ABC व त्रिकोण XYZ. त्रिकोण ABC व त्रिकोण XYZ. त्रिकोण ABC व त्रिकोण XYZ हे दोन त्रिकोण BAC आपण त्यांच्या संगतीनुसार लिहूया. BAC आणि ZYX या संगतीनुसार एकरूप आहेत. तर पुढीलपैकी सत्य विधान कोणते? आता कोणांचा विचारल्यामुळे कोणांचा विचार करू. मापकोन A एकरूप असणार आहे मापकोन Y शी. मापकोन Y. मापकोन B एकरूप असणार आहे मापकोन Z शी. मापकोन B एकरूप असणार आहे मापकोन Z आणि मापकोन C एकरूप असणार आहे मापकोन X. मापकोन C एकरूप आहे M कोन X. A एकरूप Y, B एकरूप Z, C एकरूप X हा दिलेला आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणजे याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. अतिशय सोपा भाग आहे. केवळ व्यवस्थित निरीक्षण करून त्यांच्या संगतीनुसार त्यांचे जर क्रम लावलं तर आपण अतिशय योग्य पद्धतीने याचे उत्तर काढू शकतो. पुढील प्रश्न आहे. सोबतच्या आकृतीत एक YN व एक ZM हे कोण दुभाजक असून मापकोन X बरोबर 62 अंश आहे. तर MTN बरोबर किती? हे दोन कोण दुभाजक आहेत आणि X माप 62 दिलेला आहे. तर मापकोन MTN या कोणाचं माप विचारलेलं आहे. त्रिकोण XYZ मध्ये मापकोन X अधिक मापकोन Y अधिक मापकोन Z बरोबर असणार आहे 180 अंश. मापकोन X माप आहे 62 अधिक मापकोन Y अधिक मापकोन Z बरोबर असणार आहे 180 अंश. म्हणून M कोन Y अधिक M कोन Z बरोबर असेल 180 वजा 62 म्हणजेच 10 मधून 2 गेले 8 हातचा नाही. हातचा 1 8 मधून 7 गेले 1 उरले एकाला 118 अंश. Y आणि Z या दोन कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असणार आहे.
तर TYZ आणि TZY मापकोन TYZ अधिक मापकोन TZY यांचे माप असणार आहे. आता TN या कोनाचा दुभाजक आहे, म्हणजे हा झाला दोन समान भाग झालेले आहेत. त्याच पद्धतीने ZT याचा दुभाजक आहे, म्हणजे या दोन कोनाच्या मापाची बेरीज या पूर्ण दोन कोनाच्या मापाच्या बेरीजच्या निम्म असणार आहे, म्हणजे 118च्या निम्म असणार आहे. 2 पंचे 10, 92 18 या दोन कोनाच्या मापाची बेरीज झालेली आहे 59 अंश. त्रिकोण TYZ मध्ये मापकोन YTZ हा मापकोन YTZ अधिक मापकोन TYZ अधिक मापकोन TZY बरोबर 180 अंश असणार आहे. पण या दोन कोनाच्या मापाची बेरीज म्हणजे TYZ आणि TZY दोन कोनाच्या मापाची बेरीज 180 59 अंश आहे, म्हणून मापकोन YTZ बरोबर असणार आहे 180 वजा 59. 10 मधून 9 गेले, 1 उरले हातचा, 1 आला, 8 मधून 6 गेले 2, 121 अंश. या कोनाचं माप असणार आहे 121 अंश. आणि मापकोन MTN हा YTZ चा विरुद्ध कोन आहे, म्हणून मापकोन MTN बरोबर असणार आहे मापकोन YTZ आणि YTZ चं माप काढलेलं आपण 121 अंश, म्हणून मापकोन हे दोन्ही आहेत विरुद्ध कोन, म्हणून मापकोन MTN बरोबर असणार आहे 121 अंश. पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न आहे, रेषाखंड AM ही ABC ची मध्यरेखा आहे. यावरून पुढीलपैकी कोणता निष्कर्ष निश्चितपणे निघतो? मध्यरेखेचा अर्थ काय? त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून त्याच्या सम्मुख बाजूच्या मध्यबिंदू म्हणजे BC चे या AM मुळे M बिंदूमुळे दोन समान भाग झालेले आहेत. यांना जोडणारा रेषाखंड जो आहे त्या रेषाखंडाला मध्यरेखा असं म्हणलं जातं. म्हणजेच या AM रेषाखंडामुळे BC या बाजूचे दोन समान भाग झालेले आहेत. इथं कोणाचा कसलाही संबंध येत नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 असणं शक्य नाही. मापकोन BAC काटकोन हा सुद्धा असणार नाही, कारण ही मध्यरेखा आहे. कोण शिरोलंब जर असेल तर ते काटकोन असतं. आणि लेंथ BM एकरूप CM MC म्हणजे CM. हे विधान बरोबर आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 13वा प्रश्न आहे, पुढीलपैकी असत्य विधान कोणते? दोन समभुज द्विभुज त्रिकोण हे त्यांच्या शिरोबिंदूच्या दोन संगतीसाठी एकरूप असतात. दोन समद्विभुज काटकोन त्रिकोण हे त्यांच्या शिरोबिंदूच्या दोन संगतीसाठी एकरूप असतात. दोन समद्विभुज विशालकोन त्रिकोण हे त्यांच्या शिरोबिंदूच्या दोन संगतीसाठी एकरूप असतात. दोन समद्विभुज लघुकोन त्रिकोण हे त्यांच्या शिरोबिंदूच्या दोन संगतीसाठी एकरूप असतात. दोन समद्विभुज त्रिकोण, मग ते लघुकोन असू द्या, विशाल कोन असू द्या किंवा काटकोन असू द्या, जर दोन समद्विभुज त्रिकोण एकरूप असतील, एका संगतीसाठी एकरूप असतील, तर ते आणखी एका संगतीसाठी एकरूप असतात. म्हणजेच हे सर्व विधान बरोबर आहेत, म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. एकही विधान चुकीचे नाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. एकही विधान चुकीचे नाही. अशाच पद्धतीचे गणित पाहण्यासाठी मॅथ्स ट्रिक बाय फारुख सर या YouTube चॅनलला भेट द्या. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढील अपडेट आपल्याला मिळतील. धन्यवाद.